नमस्कार रसिक श्रोते हो, शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. मी घेऊन आले तुमच्यासाठी तू ही रे मितवाचा पुढील भाग 7वा. तुम्ही कथा ऐकायला उत्सुक असाल याची आशाच आहे. चला तर मग कथेला आपण सुरुवात करूया. शेवटी न राहून त्याला हसायला आले. त्याला माहीत होते ती फारच हट्टी आहे. मग काय दोघांच्या गप्पा सुरू झाल्या आणि रंगल्यासुद्धा. तिचं ते निरागस बोलणं, मधाल असणं आणि नजर खाली झुकून लाजणं त्याला क्षणात वेडं करून जात होतं. त्यालाही आपल्या भावनांना वहायला आवडत होतं, परंतु आपल्या भावना तो रोखत होता. ती होती तशीच आहे, जशीच्या तशी. तिच्यात कोणताच बदल झाला नव्हता. गप्पा रंगता रंगता दोघांचाही डोळा कधी लागला दोघांनाही कळलेसुद्धा नाही. सकाळचे 6 वाजले होते. समीरला जाग आली. त्याने उठण्याचा प्रयत्न केला तर मनू त्याच्या पोटावर आपलं डोकं ठेवून झोपली होती. त्याने तिच्याकडे पाहिलं. ती खूपच सुंदर भासत होती आणि निरागस दिसत होती. झोपेतही ओठांवर हलकेच हसू होते. छोटे छोटे केस हलकेच तिच्या डोळ्यांवर आणि चेहऱ्यावर रेंगाळत होते. तो मात्र तिच्याकडे वेड्यासारखा तिला निहाळत होता, स्वतःला विसरून, भान हरपून. असाच थोडा वेळ गेला आणि मनूला जाग आली. तिने पाहिलं ती मस्तपैकी त्याला उशी बनवून झोपली होती आणि डोळे उघडताच तो आपल्याकडे एकटक पाहत आहे म्हटल्यावर तिचे गाल लगेच हलकेसे गुलाबी होऊन आरक्त झाले. गालांवर हलकासा गुलाबी रंग चढलासुद्धा. ती तशी धडपड करत उठली आणि पळतच हॉलमध्ये आली. तिने आपलं आवरून मस्तपैकी कांदेपोहे बनवले. दोघांनी मिळून नाश्ता केला. म्हणता म्हणता 2 दिवस उलटलेसुद्धा होते. ती त्याची काळजी घेत होती. तोपर्यंत आकाशही गावाला जाऊन आईला घेऊन आला. आईने मनूला पाहिलं. त्यांना खूपच आनंद झाला. आता त्या निश्चिंत होत्या. मनूसोबत असताना समीर थोडे आपले दुःख विसरला होता. त्याला खुश पाहून आकाश, आई आणि मनूही खुश होती. एका आईचं समाधान काहीतरी वेगळंच होतं. म्हणता म्हणता आता 4 महिनेही लोटले होते. मनूचे कॉलेज चालू होते. समीर दररोज मनूला सोडायला जात असे, परंतु त्याला पुन्हा तो मुलगा दिसला नव्हता जो त्याने मनूच्या खूपच क्लोज पाहिला होता जेव्हा तो मनूच्या कॉलेजला तिला सरप्राईज द्यायला गेला होता. खरं तर मीत मनूचा सिनियर होता, त्यामुळे तो प्रॅक्टिस करण्यासाठी सध्या तरी दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये जात असे. त्यामुळे त्याचे आणि मनूचे भेटणे थोडे हल्ली कमीच झाले होते. मीत ही मनोमन मनूवर जीवापाड प्रेम करत होता. जेव्हा त्याने कॉलेजला तिला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हाच काळजातली धडधड वाढली होती. तो वेडाच झाला होता. मग त्याने तिच्याशी मैत्री केली. त्यांच्या ग्रुपला ती जॉईनसुद्धा झाली. पुढे मग 6 महिन्यात ती त्याची बेस्ट फ्रेंड झाली. त्यांची मैत्री दिवसेंदिवस बहरत होती. आज मीतचा वाढदिवस होता. त्याने सगळ्यांना बोलावले होते. मनू आज कॉलेजवरून जरा लवकरच आली. मनूला तर खास निमंत्रण असणारच ना, कारण बेस्ट फ्रेंड होती. ती घरी आली तेव्हा समीर घरी नव्हता. फक्त आई होती. तिने आईला थोडी मदत केली कामात आणि आईला म्हणाली, आई, समीर कुठे गेले आहेत? मला माझ्या बेस्ट फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला जायचे आहे. नाही गेले तर तो खूपच रागावेल. शेवटी मैत्री आहे ना. मनू तो म्हणाली आणि आईचा चेहरा खाडकन उठून. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव मनूने लगेच टिपले. शेवटी एक आईच ती. लेकराचं दुःख त्याच्या डोळ्यात तिला कळत होतं. तो किती हिच्यात गुंतला आहे. तिला आईची प्रश्नार्थक नजर कळली. ती म्हणाली, आई, इतक्या घाबरून जाऊ नको. तो फक्त माझा मित्र आहे, फक्त मित्र आहे. आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत. ह्या पलीकडे आमच्यात कोणतंच नातं नाही आहे, कधी कदाचित असणारही नाही. आई, मला प्रेम ह्या शब्दाचा अर्थ फक्त आणि फक्त तुमच्या लाडक्या लेकामुळेच कळला आहे. आई, तुम्ही इतक्या चिंतित होऊ नका.
मी फक्त आणि फक्त समीरवरच प्रेम करते आई. आणि तुम्हाला माहीत आहे, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी स्वतःहून समीरला प्रपोज करणार आहे आणि त्याला स्पेशल फील करून देणार आहे. आई, एक विश्वास ठेवा माझ्यावर. मी कायम समीरचीच बनून राहीन. हा माझा स्वतःलाच दिलेला एक वचन आहे. माझ्या हृदयात एक सहचर जीवनसाथी म्हणून कायम समीरच असतील. मग त्यांचा भूतकाळ काहीही असो, मला काहीच फरक पडत नाही. कारण मला त्यांच्या भूतकाळासोबत आयुष्य जगायचंच नाही आहे. मला त्यांचा वर्तमान काल हवा आहे. मनूचे बोल ऐकून आईच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडून त्यांच्या गालावर ओघळले. त्यांना खात्री झाली, मनू त्यांच्या समीरच्या आयुष्यात आनंद घेऊन आले आहे आणि तो आनंद तीच वृद्धिंगत करू शकते. थोड्याच वेळात समीर घरी आला. त्याला आलेला पाहून मनू भलतीच खुश झाली. ती धावतच त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, समीर, प्लीज, माझ्या मित्राचा वाढदिवस आहे, सो त्याच्या घरी छोटंसं फंक्शन आहे. मला जायचं आहे, परंतु तुम्हाला सोबत घेऊन याल ना माझ्यासोबत? कारण तुमच्यासोबत मी एकटी तर नाही जाऊ शकत. मला तुम्हीच सोबत हवी. मनूची इच्छा समीर कधीच मोडत नव्हता, कारण तिला दुःखात पाहून त्याचा जीव तिळतिळ तुटत होता. तो सरळ रूममध्ये गेला. त्याला असं काहीच रिप्लाय न देता जाताना पाहून मनू थोडीशी मनातून खट्टू झाली. ती तणतणत आत गेली आणि आईला सांगून त्याला मनवायला घेऊन सुद्धा आली. आणि समोर समीरला तयार होऊन आलेला पाहून ती एकदम खुश झाली. मनात फुलपाखरं उडत होती. तिला त्याचं अगदी नवल वाटले. तो तिची कोणतीच गोष्ट कधीच पडू देत नव्हता. दोघेही निघाले आणि अर्ध्या तासाने मितच्या घरी पोहोचले सुद्धा. आज तिने गुलाबी रंगाचा वन पीस घातला होता. थोडासा मेकअप आणि केस मोकळे सोडले होते. ओठांवर फिक्कट गुलाबी लिपस्टिक लावली होती. ती भलती सुंदर दिसत होती, कारण मुलातच ती सुंदरच होती. समीर गाडी चालवत असतानाही तिच्याकडे एका डोळ्याने पाहत होता. मितच्या घरी आल्याबरोबर दोघेही मितला विश करण्यासाठी गेले. समीरने समोर मितला पाहून थोडासा भांबावून गेला, कारण त्याला खूप मनूच्या क्लोज पाहिले होते. परंतु त्याने आपला चेहरा निर्विकार ठेवला, कारण आता भावनांना वाहायला द्यायचं नव्हतं. त्याने पुढं होऊन त्याला ग्रीट केलं आणि खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. मनूही पुढे येऊन त्याला हक करून शुभेच्छा देऊ लागली. आणि तिला असं मितला हक करताना पाहून अश्रूंचे 2 थेंब समीरच्या नकळत्याच्या गालावर ओघळले सुद्धा. शेवटी काय, मनातलं दुःख न प्रेम, तो तडक बाहेर पडला. काही झालं तरी आपण ज्याच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती दुसऱ्याला मिठी मारते म्हटल्यावर दुःख तर होणारच ना. आता तो स्वतःला समजावू लागला. त्याला असे मनूला पाहून प्रचंड दुःख होत होते. तो स्वतःला सांगत होता, नाही समीर, तुझा भूतकाळ असल्यामुळे तो तिला आपल्या भावना कधीच सांगू शकत नाही, अगदी कधीच. त्यामुळे ती जरी कोणाच्यात गुंतली, हरवली, तरीही ती स्वतःला त्रास करून नाही तू घेऊ शकत. आज फक्त हग मारून मिठी मारली पाहून इतके दुःख झाले आहे, तर उद्या जेव्हा ती कोणाची तरी दुसऱ्याची होईल तेव्हा तू काय करशील? नक्कीच प्रेमात स्वतःला तोडून टाकशील, मोडून टाकशील, हरवशील. ती फक्त आणि फक्त तुझी मैत्रीण होऊ शकते. त्यापुढे नात्यात तू स्वप्न पाहू शकत नाही पाहू शकत, कधीच नाही पाहू शकत. त्याने रागाने आपली मूठ जोरात गाडीच्या काचेवर मारली आणि खळकन काच फुटली. थोडा वेळ मित्रमैत्रिणींच्या दंग राहिल्यानंतर अचानक मनूला आठवले, आपण समीरला बाजूला केले आहे. तिने त्याला सगळीकडे शोधले. तो आतमध्ये तर बिलकुल नव्हता. शेवटी ती धावतच बाहेर आली. तिच्या श्वासांचा वेग वाढला होता, कारण मनात भीती जागी झाली होती. थोडी धापसुद्धा लागली होती. नजर फक्त आणि फक्त समीरला शोधत होती. आणि तिला समोर गाडीत समीर बसलेला दिसला. परंतु फुटलेली काच पाहून तिच्या हृदयात चर्र झाली.
मनात असंख्य प्रश्नांनी उभारी घेतली. ती धावतच त्याच्या जवळ आली, परंतु तो सेफ होता. आपल्याच विचारात हरवलेला, स्वतःतच गुंतलेला, स्वतःच्या भावनांत अडकलेला. चेहरा मात्र निर्विकार होता, परंतु त्याच्या मनात वादळ होतं. तेही त्याच्या डोळ्यांत ती दिपत होती, कारण त्याचे डोळे बोलके होते, ते सगळंच काही बोलत होते. थँक्यू. तुम्हाला तू ही रे मितवा कथा आवडत असल्यास यूट्यूबवर शब्दनिशा मराठी ऑडिओला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी कथेचा नवीन भाग टाकला की तुम्हाला त्याची सूचना